विकासाचे मनोरे बसवताना तुम्ही शेतकऱ्यांची मुडदे पाडून हा विकास करणार आहात का? भलेही रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, पण 1 इंचही जमीन आम्ही या महामार्गाला देणार नाही असा निर्धार आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची चर्चा करून या ठिकाणी केलेला आहे। अन्यथा रक्ताचे पाट वाहिल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। तुपकर साहेब, तुम्ही आज शेतकरी आंदोलनाला भेट दिली देवमूर्ती येथे, आज 39 दिवस अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही, काय सांगाल? जालना शहरालगत असणाऱ्या देवमूर्ती गावामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या या परिसरामध्ये गेल्या 39 दिवसापासून या देवमूर्तीचे शेतकरी धरणे आंदोलनाला आणि उपोषणाला बसलेले आहेत। या शेतकऱ्यांची मागणी काय आहे की जालन्यावरून नांदेडला जो समृद्धी महामार्ग नव्यानं होतो आहे, याच्या जमिनी ज्या सरकार भूसंपादन करणार आहे या कवडीमोल भावानं करत आहे। इथं प्रति एकराला दर खाजगी बाजारामध्ये 1 कोटी रुपयाच्या पुढे असताना जमिनी मात्र ह्या 25 लाख रुपयांना खरेदी करण्याचा सरकारचा घाट आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी बेहाल करायचं, कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करायचा आणि ह्या सगळ्या भांडवलदारांचा आणि सरकारचा डाव आहे। शेतकऱ्यांच्या भावना सरकारनं समजून घेतल्या पाहिजे। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून सरकारला नेमकं काय करायचं आहे? विकासाचे मनोरे बसवताना तुम्ही शेतकऱ्यांची मुडदे पाडून हा विकास करणार आहात का? हा सरकारला आमचा सवाल आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या देवमूर्तीच्या सगळ्या शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत। शेतकऱ्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत 1 इंच सुद्धा जमीन आम्ही घेऊ देणार नाही। भलेही रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, पण 1 इंचही जमीन आम्ही या महामार्गाला देणार नाही असा निर्धार आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची चर्चा करून या ठिकाणी केलेला आहे। विकास तुम्हाला करायचा आहे, तुमच्याकडे पैसे नाहीत, तिजोरीत पैसे नाही, मग हे सगळं करायला तुमच्याकडे पैसे येत आहेत कुठून? अबोचे टेंडर तुम्ही भरताय, शिल्लक पैसे कंपनीला देताय, मग शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे का नाही आहेत? माझी सरकारला विनंती आहे, या देवमूर्तीच्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना समजून घ्या, त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढा, अन्यथा रक्ताचे पाट वाहिल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं।